जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। हजारो लिटर हातभट्टी दारू उद्ध्वस्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ व पारोळा तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत हजारो लिटर कच्चे रसायन व तयार हातभट्टी दारू उद्ध्वस्त करण्यात आली आहे। जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री VT भुकण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 मे 2026 पासून अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री रोखण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्या अंतर्गत 9 जून 2026 रोजी रावेर तालुक्यात प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत 4 गुन्हे, खिरवड, लोहारा परिसरात 2 गुन्हे तसेच पुरी तालुका रावेर येथे 2 गुन्हे दाखल करण्यात आले। कारवाई दरम्यान 95 लिटर तयार हातभट्टी दारू आणि 4020 लिटर कच्चे रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले। ही कारवाई भरारी पथक निरीक्षक अशोक तारू, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, दुय्यम निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी तसेच नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे, विठ्ठल हटकर, नंदकिशोर पवार आणि गोकुळ अहिरे यांच्या पथकाने केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 29 मे ते 9 जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण 188 गुन्हे दाखल केले। या कारवाईत 350 लिटर देशी दारू, 382 लिटर बनावट ताडी, 98,005 लिटर कच्चे रसायन आणि 3,607 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची किंमत 44,74,175 रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना अधीक्षक श्री VT भुकण यांनी सांगितले की गेल्या 3 वर्षात विभागाने 6,431 गुन्हे दाखल, 5,420 आरोपींना अटक तसेच 13,97,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।